गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण स्टेशनरी वेव्स बद्दल पाहू. याच्या आधी आपण साऊंड वेव्स बद्दल बोललो, त्याचे प्रकार, मेकॅनिकल, नॉन मेकॅनिकल, नंतर प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्याचे प्रकार. ठीक आहे. नंतर पाहिलं होतं आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ अ वेव्ह याचं डिस्क्रिप्शन लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा परत पाहून घ्या. त्यालाच मी कंटिन्यू करतो. पुढे स्टेशनरी वेव्स काय आहे हा कन्सेप्ट एकदा आपण पाहू. मी एक स्ट्रिंग घेतली, इन बिटवीन द टू फिक्स रिजिड सपोर्ट, दोन रिजिड सपोर्टच्या मध्ये फिक्स केले. या स्ट्रिंगला स्ट्रेच स्ट्रिंग आहे, याला मी प्लग केलं. प्लग केल्यानंतर व्हायब्रेशन्स आर सेट फ्री इंटू द स्ट्रिंग, स्ट्रेच स्ट्रिंग. यामध्ये व्हायब्रेशन निर्माण झाले. थोडक्यात ट्रान्सव्हर्स वेव्ह ही निर्माण झाली. ही झाली ट्रान्सव्हर्स वेव्ह. मी कंटिन्यू मध्ये दाखवली. ही झाली ट्रान्सव्हर्स वेव्ह. ही सेटअप झाली इन द फॉर्म ऑफ अल्टरनेट क्रिस्ट आणि टफच्या फॉर्ममध्ये. ही वेव्ह ट्रॅव्हल झाली आणि दुसऱ्या एंडला इन्सिडंट होऊन रिफ्लेक्ट झाली. म्हणजे ही झाली इन्सिडंट वेव्ह आणि ही झाली रिफ्लेक्टेड वेव्ह. इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह एकमेकांना इंटरफेअर करतात ॲट अ डिफरंट पॉइंट्स. जिथे अँप्लिट्यूड अतिशय कमी असते किंवा झिरो असते त्याला आपण नोड म्हटलेलं आहे, टू फॉर्म द नोड्स. अँड व्हेअर द अँप्लिट्यूड इज अ मॅक्झिमम, इट इज ऑल्सो कॉल्ड एट द अँटी नोड्स. त्याला आपण अँटी नोड असं म्हटलेलं आहे. ऍक्च्युअली अँप्लिट्यूड ही व्हॅरी होत जाते, त्यानंतर मॅक्झिमम, परत मिनिमम. ठीक आहे. अँटी नोडला या वेव्हची अँप्लिट्यूड ही मॅक्झिमम असते. ओके. मग आता काय तर वेव्हज ट्रॅव्हल इन द सेम मीडियम इन द अपोजिट डायरेक्शन अराइव्ह, किंवा आपण त्याला म्हणून इंटरफेअर टू इच अदर टू फॉर्म अ स्टेशनरी वेव्ह. याला आपण स्टँडिंग वेव्ह असं सुद्धा म्हणतो. का बरं स्टँडिंग वेव्ह म्हणतो? कारण ही वेव्ह पुढं जातच नाही, याचं डिस्प्लेसमेंट हे झिरो असतं. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, एनर्जी ट्रान्सफर होत नाही, मोमेंटम ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे. ओके. ही वेव्ह किंवा आपल्याला व्हॅरी होत राहते इंटू द नंबर ऑफ लूप्स, अपियर होते इंटू द डिफरंट नंबर ऑफ लूप्स. ओके. चला तर याचं इक्वेशन बघू आपण. मग पहिली वेव्ह आहे इन्सिडंट वेव्ह, ही आपण ज्याला असं म्हणू. ही मी कंटिन्युअस लाईन दाखवली. याचं इक्वेशन आहे ए इंटू साइन ऑफ स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅमडा. 1/t इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. therefore a into sin 2 pi nt minus x upon lambda. y2 is equal to a into sin 2 pi nt. ही झाली इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, ही दुसरी वेव्ह. हे झालं y2 म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ द सेकंड वेव्ह इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस किंवा निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. ओके. बोथ द वेव्हज आर अराइव्ह ॲट अ पॉइंट सायमल्टेनियसली. दोनही वेव्ह एका पॉईंटमध्ये. इथे अप्लाय करू आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज y1 प्लस y2. ठीक आहे. या दोन्ही आपण ऍड केले. ठीक आहे. इथे ए मी हा कॉमन घेतला ऍज इट इज. परत इथे आपण अप्लाय केलं साइन सी प्लस साइन डी हा फॉर्म्युला. साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू टॉइस साइन सी प्लस डी बाय टू इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय टू. हा टू, हा इथे टू, ए कॉमन घेतला होता, ए कॉमन नाही. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय ए साइन साइन. ठीक आहे. 2 पाय कॉमन. ठीक आहे. मायनस एक्स अपॉन लॅमडा प्लस एक्स अपॉन लॅमडा कॅन्सल. एनटी प्लस एनटी टॉइस एनटी अपॉन टू, हा टू. ओके. इंटू कॉस ऑफ. ठीक आहे. हे आपल्याला तसंच मिळालं टॉइस पाय एक्स. ठीक आहे. 2 कॅन्सल, 2 कॅन्सल. टॉइस आहे इंटू साइन 2 पाय एन टी इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅमडा. मी याला असं लिहितो इज इक्वल टू टॉइस ए इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅमडा इंटू साइन ऑफ टॉइस पाय एन टी. आपण कन्सिडर्ड करू. ठीक आहे. नाव वर्ड कन्सिडर्ड ॲज, लेट कन्सिडर कॅपिटल ए. ही झाली रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ द टू वेव्हज. कॅपिटल इज इक्वल टू टॉइस ऑफ ए इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅमडा. ठीक आहे. मी ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करतो इज इक्वल टू. ठीक आहे. याला काहीतरी आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. ठीक आहे. वाय इज इक्वल टू कॅपिटल ए इंटू साइन ऑफ टॉइस पाय एन टी. याला असंही म्हणता येईल ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी. साइन ऑफ ए. हे झालं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट in terms of resultant amplitude, in terms of the resultant amplitude. आता या हे झालं इक्वेशन ऑफ अ स्टेशनरी वेव्स. इक्वेशन ऑफ अ स्टेशनरी. याच्या काही केसेस आहेत. याच्या पहा
याच्या काही केसेस पाहायच्या आपल्याला. पहिली केस आहे फॉर नोड्स. आता नोड्स म्हणजे काय, जिथे दोन वेव्ह एकत्र येतात, इंटरफेअर होतात. ठीक आहे, ज्या पॉईंटला एकत्र येतात तिथलं एकूण डिस्प्लेसमेंट हे 0 असेल, एकूण अँप्लिट्यूड हे किती असेल, 0 असेल. ठीक आहे, देअरफॉर टोटल अँप्लिट्यूड, मग अँप्लिट्यूड ए इज इक्वल टू, सो व्हॉट इज द इक्वेशन, twice of a into cos of 2 pi x upon lambda. Amplitude, total amplitude is equal to 0. Substitute this value in this equation. 0 is equal to twice a into cos of 2 pi x upon lambda. Twice a ने याला डिवाइड केलं, याला असं येईल cos of 2 pi x upon lambda is equal to 0. कॉसच्या कोणत्या अँगलची किंमत 0 आहे. ठीक आहे, तर आपल्याला असं करता येईल 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू पाय बाय 2. पाय बाय 2 म्हणजे कॉस 90. कॉस 90 किती येतं, 0. बरोबर आहे. कॉमा काय करता येईल मग, 3 पाय बाय 2. बरोबर आहे. 5 पाय बाय 2 अँड सो ऑन. एक एक व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. पहिली काढू आपण 2 पाय एक्स, याला मी पहिली व्हॅल्यू म्हणतो x1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू पाय बाय 2. is equal to pi by 2. pi cancel. Therefore x1 is equal to, ठीक है, हा लॅम्बडा इथे गेला, हा x1 is equal to लॅम्बडा by 4. x1 is equal to लॅम्बडा by 4. ठीक है. Now here twice pi मी याला असं म्हणतो x2 upon लॅम्बडा is equal to 3 pi by 2. 3 pi by 2. ठीक है. pi cancel. 2. x2 is equal to thrice, okay, thrice हा लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय थ्राइस लॅम्बडा अपॉन 4. x2 मायनस x1 इज इक्वल टू थ्राइस लॅम्बडा बाय 4 मायनस लॅम्बडा बाय 4 इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. याचा अर्थ आहे डिस्टन्स बिटवीन टू नोड्स इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन टू successive SUCCESSIV successive node is a lambda by 2. Is a lambda by 2. Second case. Second, for antinodes. For antinodes. पहा पुन्हा अँटीनोडला डिस्प्लेसमेंट काय राहतं, मॅक्झिमम. ओके, एकूण अँप्लिट्यूड किती राहील, मॅक्झिमम किती असेल ती, प्लस मायनस टॉईस ऑफ ए प्लस ए. ओके, मग इक्वेशन काय राहील, ए इज इक्वल टू 2 कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन टॉईस इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, twice into cos of. Substitute this value here. Twice a into cos of 2 pi x upon lambda is equal to plus minus twice a. Twice a cancel. Therefore, cos of 2 pi x upon lambda is equal to plus minus 1. कॉसच्या कोणत्या अँगलची किंमत 1 आहे, 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू, हां सांगा रे कुठले, हां 0 पाय 2 पाय 3 पाय अँड सो ऑन. Again, no, we have to find out the value of x1, x2, x3. Therefore, x2 minus x1 is equal to, परत एकदा आपल्याला काय मिळेल, लॅम्बडा बाय 2 डायरेक्टली, लॅम्बडा बाय 2. Therefore, डिस्टन्स, यावरून काय लक्षात येतं पोरांनो, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स ऑर अँटी नोड्स इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. या दोघांमधल्या कोणत्याही दोन नोड्स किंवा कोणत्याही दोन अँटी नोड्स मधलं अंतर सारखंच असतं, म्हणजेच दे आर पिरियडिक. दे आर रिपीटेड इन रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम. तर हे झालं आपलं दोन केसेस, नोड्स आणि अँटी नोड्स. मग नोड्सला काय असतं, एकूण अँप्लिट्यूड 0, डिस्प्लेसमेंट ठीक आहे, एकूण डिस्प्लेसमेंट मिनिमम राहील. ओके, अँटी नोड्सला काय राहील, एकूण अँप्लिट्यूड इज अ मॅक्झिमम. अँप्लिट्यूड ही काय असते, मॅक्झिमम. ठीक आहे, तर हे झालं आपलं इक्वेशन. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ठीक आहे, ओके.